नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSFC विषयाच्या बोर्ड एक्झाम झालेल्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर ही एक बोर्ड प्रश्नपत्रिका आहे, झालेली आहे, बोर्डाच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे। तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही कशी सोडवायची याविषयी मी एक थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर ही तुम्ही एक बघू शकता प्रश्नपत्रिका। तर या ठिकाणी रिकामी जागा, जोड्या लावा, त्यानंतर चुकी बरोबर, थोडक्यात उत्तरे। तर ही एक बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका आलेली आहे। तर ही 1 नंबरची झाली। त्यानंतर मी तुम्हाला 2 नंबरची प्रश्नपत्रिका दाखवणार आहे। या ठिकाणी बघू शकता, चुकी बरोबर, त्यानंतर हे थोडक्यात प्रश्न आहेत, एका वाक्यात आहेत। तर ही एक, त्यानंतर ही एक बोर्डात ड्रॉइंग विचारलेली आहे, 10 मार्कला प्रश्न आलेला आहे, त्याला ऑब्लिक और मध्ये ही एक आहे। तर ही एक बोर्डाची प्रश्नपत्रिका झालेली आहेत। त्यानंतर ही एक, तर या ठिकाणी ही एक बोर्ड परीक्षेत प्रश्नपत्रिका आलेली आहे, या ठिकाणी बघू शकता। तर या प्रश्नपत्रिकेचा प्रत्येक विद्यार्थ्याने सराव करणं आवश्यक आहे। जर ही सराव केला प्रश्नपत्रिकेचा तर तुम्हाला परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला एक 4 ते 5 प्रश्नपत्रिका दाखवणार आहे। तर या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे। बोर्ड प्रश्नपत्रिकेत ही प्रश्नपत्रिका आलेली आहे। तर परीक्षेमध्ये ही जी प्रश्नपत्रिका आता झाल्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये ड्रॉइंग विचारलं नव्हतं। म्हणजे या प्रश्नपत्रिकेत काय केलेलं आहे बदल, की दोन्ही प्रश्न 10-10 मार्काचे लिहिण्याचा प्रश्न विचारलेला आहे। तर आता आपण विद्यार्थ्याने सोडविलेली प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकतो, ही विद्यार्थ्याने एक सोडविलेली प्रश्नपत्रिका आहे, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, कोड नंबर आहे 81। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा आहे रिकाम्या जागा, त्यानंतर आहे चुकी बरोबर, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही एक प्रश्नपत्रिका। तर विद्यार्थ्यानं बघा आता कशी उत्तरपत्रिका सोडवली आहे। ही मेन विद्यार्थ्याची एक सरावासाठी उत्तरपत्रिका सोडवलेली आहे विद्यार्थ्यानं। या ठिकाणी आपला काय करायचं आहे, केंद्र क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर इथं रोल नंबर या अक्षरामध्ये, त्यानंतर इथं कॅन्डिडेट सिग्नेचरमध्ये परीक्षा विद्यार्थी जे आहे परीक्षार्थी त्याची इथे सही आली पाहिजे। या ठिकाणी सुपरवायझर सिग्नेचरमध्ये विद्यार्थ्यांनी सही करायची नाही, ही एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा। या ठिकाणी कोणत्याच विद्यार्थ्यांनी सही करायची नाही। त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, या ठिकाणी सुद्धा काहीच करायचं नाही, बारकोड या ठिकाणी लागेल। ही एक डुप्लिकेट असल्यामुळे ते शाळेचा शिक्का आहे, या ठिकाणी शिक्का नसतो ओरिजिनल शीटवर। त्यानंतर पुढे काय आहे, या ठिकाणी सुद्धा आपण काहीच लिहायचं नाही, एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर। त्यानंतर या ठिकाणी आपलं कोणतीच माहिती भरायची नाही, फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट एक माहिती लिहायची आहे। पेपर MSFC, उत्तर लेखनाची भाषा या ठिकाणी मराठी आली पाहिजे। तर या ठिकाणी काय केलं आहे, की विषय आणि सब्जेक्टमध्ये जर आपण विषय टाकला MSFC, तर या ठिकाणी आपण पेपरमध्ये X1 सुद्धा करू शकतो। त्यानंतर पुढे काय आहे, या ठिकाणी बघू शकतो की एक थोडी माहिती दिली विद्यार्थ्यांनी, कसं की समजा जर विद्यार्थ्याने एखादी जर समजा या ठिकाणी लाल पेनचा वापर केला लिहिण्यासाठी, तर त्या उत्तरपत्रिकेला गुणदान केलं जात नाही। मग या ठिकाणी फक्त कोणता पेन वापरला पाहिजे, एकतर काळा किंवा निळा। त्यामुळे ही एक काळजी घ्या विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पुन्हा काय आहे, उत्तरपत्रिकेमध्ये स्केच पेनचा वापर करायचा नाही। ज्यावेळेस तुम्ही आकृत्या काढता तर त्यावेळेस
स्केच पेनचा वापर करायचा नाही. तर आपण आता ही उत्तरपत्रिका तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ही प्रश्नपत्रिका मॉडेल तयार करण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश या कच्च्या मालाचा वापर केला जातो. तर ही उत्तर बरोबर आहे. समजा एक मार्क पडला. त्यानंतर बायोगॅस प्लॅन्टमध्ये तयार होणाऱ्या वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड व मिथेन तयार होतो. ही एक ठिकाणी उत्तर आहे मिथेन, ही पण बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय, पाझर तलाव हे डॅश डॅश जमिनीत कृत्रिमरित्या तयार केलेली जातात सच्छिद्र, ही पण बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा काय, 1 ग्रॅम स्निग्धापासून डॅश डॅश कॅलरी ऊर्जा मिळते, 4 नंबरचा ही पण बरोबर आहे. GI पाईपवर 5 नंबरला, GI पाईपवर ती बाहेरून आटे पाडतेवेळी पाईप घट्ट पकडण्यासाठी पाईप व्हाईसचा साधनाचा वापर करतात, बरोबर लिहिलं आहे उत्तर. तर या ठिकाणी काय करणार, समजा 5 गुण मिळाले. तर ही पहिले 5 प्रश्न आहेत. समजा 1 2 त्यानंतर 3 4 5. तर तुम्हाला परीक्षेमध्ये 3 पर्याय दिलेले असतील. या ठिकाणी दिसत आहे. त्या 3 पर्यायामधून अचूक पर्याय आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे. सुट्ट असं लिहायचं आहे. या विद्यार्थ्यांनी जी प्रश्नपत्रिका सोडवली आहे त्याप्रकारे तुम्ही या विद्यार्थ्यांनी जी प्रश्नपत्रिका सोडवली आहे तुम्ही बघू शकता किती प्रश्नपत्रिका अतिशय उत्तरपत्रिकेवर अशी व्यवस्थित सोडवलेली आहे. ही जी प्रश्नपत्रिका पाहू शकता तुम्ही, त्याने पर्याय कसे उत्तरपत्रिकेवर व्यवस्थित टाकलेले आहेत. हे असं सुट्ट लिहिणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका बघा तुम्ही. प्रश्नपत्रिकेत काय विचारले, जोड्या लावा. तर ही बघा जोड्या लावायचं ह्या विद्यार्थ्यांना कसलेले, जरी ह्यानं एक ओळ नाही सोडली तरीसुद्धा एक ठिकाणी बघितलं तुम्ही, सूक्ष्म माप मोजण्यासाठी मायक्रोमीटर अचूक उत्तर आहे. त्यानंतर काय, डिझेल इंजिन अल्फ्रेड डिझेल याने शोध लावलेला, हे पण बरोबर आहे. त्यानंतर खिलार ही एक गायीची जात आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, कार्बन डायऑक्साईड CO2 हानिकारक वायू, ओके ही पण. त्यानंतर शोषखड्डा शहरी भागातील जलसंधारण. तर ही एक विद्यार्थ्याने एक थोडक्यात तुम्हाला मी दाखवत आहे एक नमुना. या प्रकारे असं विद्यार्थ्यांना जर प्रश्नपत्रिका सोडवली तर गुणदानसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. त्यामुळे कसलीही गडबड न करता, आपल्याला वेळ 3.5 तास असल्यामुळे जास्त गडबड करायची नाही. उत्तरपत्रिका ही अतिशय दमाने व्यवस्थितरित्या सोडवायची आहे, घाई गडबड न करता. त्यामुळे एक तुम्हाला मी थोडक्यात दाखवत आहे. या ठिकाणी काय केले, समजा हे उत्तर आहे. या ठिकाणी उत्तर जर येत नसेल तर या ठिकाणी आपल्याला जे थोडंफार आठवत आहे उत्तर त्या अनुसरून ते लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे टाईम जर शिल्लक राहत असेल तर काहीतरी असं एक लिहायचं. समजा आता या ठिकाणी काय केले, समजा विद्यार्थ्याने एक थोडक्यात सांगतो मी, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी प्रश्न काय विचारला होता, चुकी बरोबर. मग चुकी बरोबरमध्ये जर समजा एक चूक 3 4 या ठिकाणी जर समजा तुमच्याकडे आता टाईम आहे, प्रश्न वाचायचा आणि तुम्हाला जी वाटेल ती या ठिकाणी तुम्ही बरोबर किंवा तुम्ही चूक काहीतरी पर्याय इथं लिहिणं आवश्यक आहे ना. याचं उत्तर तुम्ही लिहिणं आवश्यक आहे की नाही, चूक किंवा बरोबर. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी बरोबर आलं तर 1 गुण मिळू शकतो. त्यामुळे असं रिकामं सोडणं अपेक्षित नाही. ही एक विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. का तर या ठिकाणी तुमचं बरोबरसुद्धा येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. तरी या ठिकाणी बघू शकतो विद्यार्थ्यांनी ही एक प्रश्नपत्रिका सोडवली आहे. आता या ठिकाणी जी उत्तर लेखनाची भाषा आहे ही, समजा आपण जर काही संकल्पना विचारली तर अजून एक 4 ते 5 ओळी लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे उत्तर थोडं मोठ्या प्रमाणात लिहिणं आवश्यक आहे. समजा आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघू शकता तुम्ही, प्लास्टरिंगचं झालं, एकसारखेपणा तो प्लास्टरिंगविषयी माहिती विचारली तर एक अजून 3 ते 4 पॉईंट जरी लिहिले तर उत्तराची गुण देण्यासाठी सोपं जाते. म्हणजे काय म्हणतं, उत्तर जर बारीक झालं तर प्रश्न कसा असतो की थोडक्यात, आणि त्यानंतर पुढचा कसा असतो की थोडक्यात झाल्यानंतर पुढचा एक दीर्घ उत्तर असतो. म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस दीर्घ उत्तर येईल म्हणजे मोठं उत्तर येईल त्यावेळेस आता या प्रकारे या ठिकाणी बघू शकतो तुम्ही की आता या ठिकाणी रेषांच्या प्रकारामध्ये सुद्धा अजून एक 2-3 रेषांचे 9 रेषांचे जर प्रकार असतील तर कमीत कमी आपण 9 रेषांच्या प्रकारचे नावंसुद्धा लिहिणं आवश्यक आहे. का तर दीर्घ उत्तर असल्यामुळे 10 मार्क जर असतील या प्रश्नाला किंवा 8 मार्क असतील. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये बघू शकतो की अभियांत्रिकी आरेखनात वापरण्यात येणाऱ्या रेषांची नावे लिहून आकृत्या काढा. या ठिकाणी जर 10 मार्क असतील
तरी ही जी प्रकार लिहिला उत्तराचा हे थोडं अपेक्षित नाही का, तर 10 गुण म्हणजे खूप गुण आहेत. तुमचं उत्तर कमीत कमी ही पान पूर्ण आणि या पानावर सुद्धा उत्तर येणं अपेक्षित आहे का, तर 10 मार्कला जर प्रश्न असेल तर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही 1 2 3 4 रेषेंचे प्रकार फक्त किती लिहिले आहेत, 4. आणि असे आपण ज्यावेळेस आपण माहिती करतो ऑब्जेक्ट लाईन, थिन लाईन, डॉटेड लाईन, ब्रेक लाईन, स्ट्रेटस लाईन, असे लॉंग ब्रेक लाईन, असे 9 प्रकार असताना सुद्धा जर 4 विद्यार्थी जर लिहित असेल तर गुणदान देणारा थोडा कमी गुण देऊ शकतो, असं म्हणू शकतो की देऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. त्यानंतर प्रश्न मोठा असल्यामुळं तुम्ही एक काळजी घ्या, सविस्तर किंवा दीर्घ, या ठिकाणी प्रश्न काय असतो, सविस्तर किंवा दीर्घ, ती काळजी घ्यायची आहे. सविस्तर म्हणल्यास तुम्हाला जरा जास्तच लिहावं लागलं होतं. आता रोपवाटिकेविषयी माहिती लिहा म्हणलं तर तुमचं काम काय आहे की 1 पान तरी कमीत कमी पूर्ण लिहिणं आवश्यक आहे. का म्हण तर प्रश्न हा 10 मार्कासाठी आहे, त्यामुळे सविस्तर आवश्यक आहे. या ठिकाणी बघा ही जी विद्यार्थ्याची भाषा जी आहे ती स्वतःची कसलीही मदत नाही घेता केलेली असल्यामुळे अतिशय चांगलं उत्तर लिहिलं आहे. आता या ठिकाणी काय आहे, ड्रॉइंग शीट आहे. तर एक ड्रॉइंग शीट तुम्हाला दाखवतो मी. ज्यावेळेस ड्रॉइंग शीट तुमच्यापाशी असेल तर काय करायचं, ड्रॉइंग काढताना समजा एक ड्रॉइंग शीट काढायला लागली तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला सेंटर लाईन घ्यायची, व्यवस्थित ह्याच्या आधी लेआउट काढायचं. लेआउट काढल्यानंतर तुम्ही काय करणार, आता ही एक सेंटर लाईन मारली. सेंटर लाईन मारल्यानंतर समजा तुम्ही सेंटर लाईन मारली, असं व्यवस्थित माप घ्यायचं, खालीवरी नाही झालं पाहिजे. मग खालीवरी जर झालं तर मग ड्रॉइंग तिरकस येते. तर मला जास्त हे झाल्यामुळे हे झाले सरावामुळे थोडं. या ठिकाणी बघू शकतो एक 10 mm किती अंतर घ्यायचे, 10 mm या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता हे सरावामुळे थोडं तुम्हाला सुद्धा सराव झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे काढता येणार आहे. तर तुम्ही या बाजूला 10 mm, खाल्ल्या बाजूला 10 mm, म्हणजे ड्रॉइंग आपलं अतिशय व्यवस्थित येणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ही मधली जी लाईन आहे हीच फक्त तुम्ही डार्क करायची, XY लाईन. तुम्हाला वारंवार सांगितले मी, या ठिकाणी काय येणार X आणि या ठिकाणी काय येणार Y. म्हणजे आता इथं तुम्ही क्वेश्चन नंबर टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं येणार X1 Y1, ही प्रत्येक विद्यार्थ्याला काढता येणं आवश्यक आहे. तर व्यवस्थित अशा समान लाईन आणायच्या, ही खोड रबरनं ही लेवल मोडून टाकायची आणि एकदम असं ॲक्युरेट आणायचं. त्यानंतर व्ह्यू काढताना कसलीही गडबड न करता, परीक्षेमध्ये आपल्याला 3.5 तास असल्यामुळे पेपर लवकर सोडून होतो, त्यामुळे घाई गडबड कसली करायची नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणी जी प्रश्न विचारला होता, या ठिकाणी बघा तुम्ही, जर तुमच्याकडे 3.5 तास वेळ असेल तर उत्तराला घाई करायची नाही. ड्रॉइंग शीट 10 मार्कला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला काय सांगतो, 2-4 नियम द्या ना. पहिला नियम काय की ड्रॉइंग काढल्यानंतर इथं काय लिहिणं आवश्यक आहे, या ठिकाणी सर्व मापे मिमीमध्ये आहेत किंवा ऑल डायमेन्शन इन RMM या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर सिम्बॉल एक महत्त्वाचं आहे, हे 2 झालं. त्यानंतर ही XY लाईन आखणं, इथं या ठिकाणी नाव दिलं नाही बघा. आता याचं काय काम आहे, X1 इथं Y1 इथं XY, ही नावं देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुन्हा हे 45 अंशात रेस काढणं आवश्यक आहे. त्यानंतर काय, हे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू ही कॅपिटलमध्ये घ्यायचं. ही R जी काढलेलं आहे ही R कॅपिटलमध्ये काढायचं. त्यानंतर फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू, त्यालासुद्धा आणि काय केले दुसरे अजूक आहे की ही नावं जी आहेत ही नावंसुद्धा विसरायची नाहीत. फ्रंट, साईड, टॉप. प्रश्नपत्रिकेमध्ये जी प्रश्न विचारला आहे समजा तसा सोडवायचा. समजा काय विचारले, खालील दिलेल्या आकृतीवरून तृतीय कोन प्रक्षेपानुसार समोरील देखाव डाव्या बाजूने पाहिलेला लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढा म्हणते आणि ही फ्रंट व्ह्यू म्हणते पुढचा वरचा. हा तर आपलं काम काय आहे की अतिशय व्यवस्थित व्ह्यू काढायचा आहे. आता ही पहिल्यांदा टोटल लाईन जी करतो आपण ही थिनमध्ये काम करायचं. ड्रॉइंग शीट खराब होत नाही, त्यामुळे आधार आपल्याला असं न खराब म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की ही भाग खराब होऊ द्यायचा नाही. त्यामुळे काळजी घ्यायची आहे आपल्याला की
की ड्रॉइंग शीट कसल्याच प्रकारचं खराब झालं नाही. खराब जर झालं तर ही गुण जास्त देत नाहीत. का तर खराब झाल्यामुळं काय होणार, तुमच्या ही रेषा डबल येणार, त्यानंतर घाण दिसणार. त्याच्यामुळं व्यवस्थित रेषा गुण कमी मिळते. ड्रॉइंग शीट जर खराब झालं, असं गुरदुळा खराब जर झालं, समजा क्रॅचेस पडल्याने जर झालं, तर ड्रॉइंग शीट आपलं बरोबर दिसत नाही. त्यामुळे अतिशय स्वच्छ व असं जसं दिलेलं आहे तसंच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे येईल फ्रंट व्ह्यू, ही साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू, इथं 45 अंशात रेष मारायची, प्रोजेक्शन जोडून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर, त्यानंतर मी जी तुम्हाला सांगतो सिम्बॉल, सर्व मापे मिमीमध्ये किंवा ऑल डायमेन्शन RMM, 45 अंशात ही तुम्हाला डबल वारंवार सांगवलं, हे विसरायचं नाही. आणि ही ड्रॉइंग पूर्ण झालं. त्यानंतर पुढचं एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण पेपर जर लवकर झाला समजा, तर एक आपलं ऑरमधले जर प्रश्न असतील ती सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पेपर जर आपला लवकर झाला समजा, तर ऑरमधले सुद्धा प्रश्न सोडवायचे. म्हणजे आपल्याला एखाद्या प्रश्नाला जर गुण कमी मिळाले आणि ज्या प्रश्नाला जास्त गुण मिळाले ते आपण सोडू शकतो. तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा. आणि या 2 ते 4 प्रश्नपत्रिकाचा सराव करा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला किती मार्क पडू शकतो, किंवा सरावामधून आपल्याला अक्षराचा सुद्धा स्पीडसुद्धा आपल्याला मिळू शकते. त्यामुळे चांगला सराव करा, चांगले गुण घ्या. धन्यवाद.